नगर मनमाड महामार्गावर रात्री 9 ते 10च्या दरम्यान एक थरारक घटना घडली असून भरधाव वेगानं आपलं इंडिका वाहन चालविणाऱ्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटून थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर वाहन नेल्याने मोठा आवाज होत चारचाकी इंडिका वाहन भर रस्त्यावर पलटी झाल्यानं रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिक आणि साई भक्तांची एकच धावपळ उडाली। साई मंदिराच्या गेट क्रमांक 5 समोर ही खळबळजनक घटना घडली असून साईबाबांच्या कृपेनं दैव बलवत्तर म्हणून वाहनात बसलेल्या 2 पुरुष, 1 महिला आणि चिमुकल्या मुलाला काहीही इजा झाली नसल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। त्यानंतर त्यांना रुग्णवाहिका बोलावत रुग्णालयात पाठविण्यात आलं, मात्र ते रुग्णालयात गेलेच नसल्यानं अपघातग्रस्त कुटुंब गेलं कुठं असा प्रश्न उभा राहिला आहे। रात्रीच्या वेळी नगर मनमाड महामार्गावर मोठी वर्दळ असते। वाहनांची आणि साई भक्त भाविकांची गेट क्रमांक 5 समोरून ये-जा सुरू असते। याच वेळी अचानक भरधाव वेगानं MH04 BT 6881 क्रमांकाचे इंडिका वाहन येऊन दुभाजकाला धडक देत भर रस्त्यावर पलटी झाल्यानं नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली आणि या ठिकाणी मोठी गर्दी सुद्धा जमा झाली। उपस्थितांनी मदतीसाठी पुढे येत अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढलं, मात्र किरकोळ जखमा वगळता वाहनातील सर्वजण सुखरूप असल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला। तेथील साई संस्थान कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत रुग्णवाहिका बोलावली आणि साईनाथ रुग्णालयाजवळ त्यांना सोडण्यात आलं। शिर्डी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले। संस्थान रुग्णवाहिका चालकाच्या म्हणण्यानुसार त्याने त्याचे कर्तव्य योग्य रीतीने बजावले, मात्र ते कुटुंब रुग्णालयात पोहोचलेच नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। अचानक झालेला अपघात आणि त्यात वाहनाचे झालेले नुकसान, त्यात धडक बसून अन्य कोणी गंभीर जखमी झाले की काय असा विचार मनी आणला असेल, म्हणून ते वाहनातील प्रवासी रुग्णालयापासून 4 हात लांब राहिले असावेत असा अंदाज लावला जात असून नेमके हे प्रवासी गेले कुठे हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे। खुशखबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ 6 यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत। ठिकाण साई 9 ग्रुप कार्यालय, अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग, पिंपळवाडी रोड, शिर्डी। ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा। ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे। मोबाईल क्रमांक 8055 85 54 45 तसेच 70 30 03 54 45। खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध। आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन, सॅमसंग, विवो, ओप्पो, रिअलमी, रेडमी, वन प्लस, मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व 0 डाऊन पेमेंटवर उपलब्ध। यांसह ब्रँडेड ॲक्सेसरीज, हेडफोन्स, चार्जर, स्क्रीन गार्ड, ब्लूटूथ, वॉचेस योग्य दरात उपलब्ध। तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला।
खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू। या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा। भव्य एक्सचेंज ऑफर, एक वेळ अवश्य भेट द्या। प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा। आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 4। आमचा संपर्क क्रमांक 70 58 78 78 78 तसेच 88 88 85 7007। आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट। प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल। शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।